Hello student, in today's lecture we are going to start our next chemical reaction, nucleophilic addition elimination of aldehydes and ketones with ammonia derivatives. ओके, तर या रिॲक्शन मध्ये काय होईल, आधी ॲडिशन होईल त्यानंतर इलिमिनेशन होईल, त्यामुळे ह्या रिॲक्शनला काय म्हणलेलं आहे, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. आता ही रिॲक्शन कुठे होईल तर अल्डिहाइड्स आणि कीटोन वरती होईल विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर तुम्ही एक 4-5 अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्याबरोबर रिॲक्शन करणार आहात. ओके, म्हणजे अमोनिया डेरिव्हेटिव्ह जो आहे तिथे त्याची ॲडिशन होईल आणि त्यानंतर इलिमिनेशन होईल. आपण रिॲक्शन मध्ये बघणार आहोत. इलिमिनेशन होईल म्हणजे तिथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. आता फर्स्ट रिॲक्शन आपण बघूया. फॉर एक्झाम्पल घेते मी, जनरल एक्झाम्पल मी ते अल्डिहाइड घेते. ओके, इज ट्रीटेड विथ NH2OH. हा काय आहे, अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे. आपण 4-5 अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहेत ते आपण घेणार आहोत आणि अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर रिॲक्ट करणार आहोत. आता हा जो आहे तो दिस इज अल्डिहाइड, दिस इज हायड्रॉक्सिल अमाइन इन ॲसिडिक मीडियम. आता ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन आहेत त्या आपण ॲसिडिक मीडियममध्ये करणार आहोत. अमोनिया डेरिव्हेटिव्हच्या ज्या सगळ्या रिॲक्शन आहेत त्या आपण ॲसिडिक मीडियममध्ये करणार आहोत. ओके, आता इथे काय होईल बघा, हा H2 ओके आणि हा OH, इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. ओके, म्हणजे H2O बाहेर पडेल, प्लस इथे काय राहिलं बघा RCH. ओके, डबल बॉन्ड N आणि OH, RH डबल बॉन्ड N हिअर OH. म्हणजे तुम्हाला काय मिळालं इथे, ऑक्झाईम मिळालं. काय मिळालं इथे, ऑक्झाईम मिळालं. आता आपण एक्झाम्पल घेऊया. इथे CH3 घेते मी, CH3H डबल बॉन्ड H. ओके, मी ॲसिटल्डिहाइड जे आहे ते या पद्धतीने लिहिते. दिस इज ॲसिटल्डिहाइड, इज ट्रीटेड विथ हायड्रॉक्सिल अमाइन NH2OH. इज हायड्रॉक्सिल अमाइन इन ॲसिडिक मीडियम. ओके, इथे काय होईल, H2 बाहेर पडेल. दिस H2 and O, H2 बाहेर पडेल. म्हणजे आधी काय झालं बघा, हायड्रॉक्सिल अमाइन जो आहे अमोनिया डेरिव्हेटिव्ह त्याची ॲडिशन झालेली आहे. ओके, आणि नंतर काय झालं, इलिमिनेशन झालं म्हणजे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. आता इथे काय होईल बघा, ॲडिशन म्हणजे ॲक्च्युअली हे मेकॅनिझम आहे ते असं नाहीये. इथून हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. ओके, कार्बोनिल कार्बनचा, आणि ती रिॲक्शन जी आहे ती वेगळ्या पद्धतीने आहे, पण आपण दाखवताना असं लिहितो दिस H2 आणि O वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि हा जो पार्ट आहे तो इथे ॲड होईल. ओके, हे असं आहे, पण मेकॅनिझम तुम्हाला काय गरजेचं नाहीये. आणि OH. ओके, तर इथे काय मिळालं तुम्हाला, ॲसिटल्डॉक्साइड. दिस इज ॲसिटल्डॉक्साइड. हे काय आहे, ॲसिटल्डॉक्साइड. तसंच तुम्ही इथे कीटोन बरोबर रिॲक्शन करणार आहात. आता इथे मी ॲसिटल्डिहाइड घेतलेला आहे, तर कीटोन जर घेतलं मी तर काय होईल बघा. सपोज मी इथे CH3 डबल बॉन्ड, इथे CH3C डबल बॉन्ड O CH3 घेतलं, म्हणजे मी जर इथे ॲसिटोन घेतलं. आता मी जनरल रिॲक्शन लिहित बसत नाही, ती जनरल रिॲक्शन आहे ती अशीच आहे. सपोज मी इथे जर R घेतलं, ओके, कीटोन जर घेतलं मी इथे, तर काय होईल, H2 बाहेर पडेल. हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर रिॲक्ट करणार आहोत आपण ॲसिडिक मीडियम मध्ये. हिअर R, ओके, कीटोन, आणि तुम्हाला काय मिळेल, ऑक्झाईम्स मिळेल. आता जर इथे जर तुम्ही ॲसिटोन घेतलं आणि रिॲक्शन केली, हिअर CH3, ओके, तर तुम्हाला हा इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि हा जो पार्ट राहिलेला आहे तो इथे ॲड होईल आणि तुम्हाला काय मिळेल इथे, कीटॉक्झाइम. ओके, काय मिळेल, कीटॉक्झाइम, सॉरी ॲसिटॉक्झाइम. आपण ॲसिटोन घेतलेला आहे. ओके, सो तुम्हाला काय मिळेल इथे, ॲसिटॉक्झाइम. आणि जर तुम्ही ॲसिटल्डिहाइड घेतलं तर काय मिळेल, ॲसिटल्डॉक्झाइम. ठीक आहे, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. आता तुम्ही हा आपण फर्स्ट अमोनिया डेरिव्हेटिव्ह घेतला हायड्रॉक्सिल अमाइन, त्यानंतर तुम्ही असे अजून 4-5 घेणार आहात, म्हणजे मी दाखवते तुम्हाला, आणि तिथून फक्त वॉटर मॉलिक्यूलच बाहेर पडेल. ठीक आहे, अशीच रिॲक्शन आहे ह्या.
चार पाच रिॲक्शन आहेत. तुम्हाला पुस्तकामध्ये फक्त हे दिलेलं नाही एक्झाम्पल, फक्त जनरल एक्झाम्पल दिलेलं आहे टेबलमध्ये. ठीक आहे, आपण सेकंड रिॲक्शन बघूया. सपोज मी आता अल्डिहाइड घेते. अल्डिहाइड is treated with NH2 NH2. दिस इज हायड्रॅझिन. हे काय आहे? हायड्रॅझिन आहे. ऍसिडिक मीडियम. इथून काय पडेल? हा H2O बाहेर पडेल, वॉटर मॉलिक्यूल. हा जो पार्ट आहे तो इथे ऍड होईल, म्हणजे काय? CRH डबल बॉन्ड N NH2. ओके, H डबल बॉन्ड N NH2. ओके, तर तुम्हाला काय मिळाले? ते हायड्रॅझोन मिळालं. दिस इज हायड्रॅझोन. ओके, जर तुम्ही कीटोन बरोबर रिॲक्शन करणार आहात, आपण अल्डिहाइड बरोबर केली, तर तुम्ही इथे कीटोन घेतलं. ओके, R घेतला, RC डबल बॉन्ड OR. दिस इज कीटोन. आणि हायड्रोजन बरोबर रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळेल? इथे हायड्रोजन मिळेल. ओके, आता जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला ॲसिटल्डिहाइड घेतलं तर ॲसिटल्डिहाइड हायड्रोजन असं मिळेल. ठीक आहे, आपण ॲसिटल्डिहाइड घेऊया. CH3 double bond O is treated with hydrazine NH2 NH2. This is hydrazine in presence of acidic medium. ओके, इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल, H2O बाहेर पडेल आणि काय राहील? CCH3H डबल बॉन्ड N NH2. CCH3H डबल बॉन्ड N NH2. ओके, काय तुम्हाला मिळालं? इथे ॲसिटल्डिहाइड हायड्रोजन. आता हे जे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळेल हायड्रोजन, त्याच्या पुढे फक्त तुम्ही ॲसिटल्डिहाइड किंवा ॲसिटोन असं लावणार आहात. आज जी फर्स्ट रिॲक्शन बघितली आपण, हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर रिॲक्शन केली, ते फक्त जरा वेगळं होतं. आता इथे काय लावणार तुम्ही? ॲसिटल्डिहाइड हायड्रॅझोन. ओके, ॲसिटल्डिहाइड हायड्रॅझोन. ठीक आहे, त्यानंतर मी कीटोन घेतलं. इथे मी इथे कीटोन घेते. is treated with hydrazine. Okay, this is hydrazine in presence of acidic medium. तर काय होईल इथे बघा, तुम्हाला काय मिळेल? इथे CH3 येईल. सपोज मी इथे ॲसिटोन घेतलं तर काय मिळेल तुम्हाला? ॲसिटोन हायड्रॅझोन. काय मिळेल? ॲसिटोन हायड्रॅझोन. ठीक आहे, आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. त्यानंतर आपण थर्ड डेरिव्हेटिव्ह बघूया, अमोनिया डेरिव्हेटिव्ह. थर्ड अमोनिया डेरिव्हेटिव्ह इन जनरल एक्झाम्पल बघू आपण अल्डिहाइड बरोबर. दिस इज अल्डिहाइड is treated with NH2 NH C6H5. This is phenyl hydrazine. Okay, this is phenyl hydrazine. आता तुम्हाला माहिती आहे आधीच्या आत्ताच जी रिॲक्शन पाहिली आपण NH2 दिस इज हायड्राझिन. ओके, त्याच्यामधला NH2 मधला एक हायड्रोजन ॲटम जो आहे तो कशाने रिप्लेस केलेला आहे? फिनाइल रिंगने रिप्लेस केलेला आहे. सो काय झालं? फिनाइल हायड्राझिन. ओके, फिनाइल हायड्राझिन झालं. आता आपण बघूया ते रिॲक्शन करणार आहोत आपण इन ॲसिडिक मीडियम. तर काय मिळेल? इथून H2O बाहेर पडेल. ओके, आता इथला H बाहेर पडला नाहीये. ओके, इथे H2O बाहेर पडेल आणि काय मिळेल? CRH डबल बॉन्ड N NH पुढे काय? C6H5. ओके, म्हणजे काय मिळालं तुम्हाला? फिनाइल हायड्रॅझोन. फिनाइल हायड्रॅझोन. आता जर तुम्ही इथे मी ॲसिटल्डिहाइड घेतलेला आहे, जर तुम्ही इथे कीटोन घेतलं, जनरल एक्झाम्पल. ओके, R करते मी इथे. आता काय होईल? तुम्ही फिनाइल हायड्राझिन बरोबर रिॲक्शन करणारी ॲसिडिक मीडियम, तुम्हाला इथे काय मिळेल? RC डबल बॉन्ड O N NH C6H5 म्हणजे फिनाइल हायड्राझिन मिळेल. सॉरी, फिनाइल हायड्राझोन मिळेल. आता आपण इथे एक्झाम्पल बघूया. सपोज मी इथे अल्डिहाइड घेतला, ॲसिटल्डिहाइड. ओके, H डबल बॉन्ड O
is treated with phenylhydrazine NH2 NHC6H5. This is phenylhydrazine. This is phenylhydrazine. This is acetaldehyde. This is acetaldehyde. Okay, काय होईल रिॲक्शन? इथे बघा, इथून H2O बाहेर पडेल. H2O पुढे काय राहील? CCH3H here, डबल बॉन्ड N, NHC6H5. ओके, काय मिळालं तुम्हाला? acetaldehyde phenylhydrazone. ओके, दिस इज acetaldehyde. acetaldehydeचा डेरिव्हेटिव्ह आहे हा. सो acetaldehyde लावणार तुम्ही. acetaldehyde, दिस इज phenylhydrazine. acetaldehyde phenylhydrazone. acetaldehyde phenylhydrazine. इथे हायड्रोजन आहे. काय मिळेल तुम्हाला इकडे आल्यावर? हायड्रोजन मिळेल. म्हणजे इथे आपण फिनाइलहायड्रोजन घेतलं आणि काय मिळालं तुम्हाला? इथे फिनाइलहायड्रोजन मिळालं. जर तुम्ही ॲसिटल्डिहाइड घेतलं तर तुम्हाला काय मिळेल? फक्त तुम्ही ॲसिटल्डिहाइड पुढे लावणार आहात. ॲसिटल्डिहाइड फिनाइलहायड्रोजन. आता जर तुम्ही इथे ॲसिटोन घेतलं, काय घेतलं इथे तुम्ही? ॲसिटोन, आणि फिनाइलहायड्रोजन बरोबर रिॲक्शन केली इन ॲसिडिक मीडियम, तर काय मिळेल तुम्हाला? इथे CH3 येईल, बाकी सेम राहील. आणि काय राहील इथे? काय मिळेल तुम्हाला? ॲसिटोन फिनाइलहायड्रोजन. ओके, ॲसिटोन फिनाइलहायड्रोजन हा प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. तर आपण अमोनियाचा हा थर्ड डेरिव्हेटिव्ह बघितलेला आहे. हायड्रोजनचाच डेरिव्हेटिव्ह आहे बघा. त्याच्यामधला एक हायड्रोजन आयटम रिमूव्ह केला आणि काय जोडले? इथे C6H5 फिनाइल रिंग जोडलेली आहे. सो काय झालं? फिनाइलहायड्रोजन. ओके, त्यानंतर आपण फोर्थ डेरिव्हेटिव्ह बघूया अमोनियाचा. हे रिॲक्शन ह्या अशाच आहे. तिथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि इम्पॉर्टंट आहेत. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन एलिमिनेशन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत ह्या सगळ्या. तुम्हाला कुठल्याही बोर्डला विचारू शकतात, त्यामुळे तुम्ही सगळ्याच रिॲक्शन करायचे. त्यानंतर जो आपण फोर्थ डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, अमोनिया डेरिव्हेटिव्ह. बघा, सपोज मी इथे अल्डिहाइड घेते. अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ NH2NH CONH2. Okay, this is semi-carbazide. This is semi-carbazide. Is treated with in acidic medium. इथून H2O बाहेर पडेल. ओके, H2O बाहेर पडेल आणि काय मिळेल तुम्हाला? CRH डबल बॉन्ड NH. ओके, C डबल बॉन्ड O, मी असं लिहिते NH, C डबल बॉन्ड O असा लिहिते आणि इथे पुढे लिहिते NH2. ओके, आता जो NH2 आहे इथला, तो इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार नाही, तर इथलाच H2O बाहेर पडेल. ओके, इथला नाही पडणार H2O बाहेर, कारण हा कॉन्जुगेशन मध्ये आहे. इथे बघा, इथे C डबल बॉन्ड O आहे. आता पुढे इथून H2O बाहेर पडेल, तर तुम्हाला काय मिळालं? सेमी कार्बॅझोन मिळालं. ओके, इथे झाड आहे, इथे तुम्हाला झोन मिळाले, सेमी कार्बॅझोन. ओके, सेमी कार्बॅझोन. त्यानंतर आपण इथे अल्डिहाइड घेतलेला आहे. आपण इथे कीटोन घेऊया. हियर कीटोन, आणि आपण सेमी कार्बॅझाइड बरोबर रिॲक्शन केली. NH2NH CONH2, मी असं लिहिते CONH2, C डबल बॉन्ड O NH2. दिस इज सेमी कार्बॅझाइड. ओके, दिस इज सेमी कार्बॅझाइड. तर काय मिळेल तुम्हाला? पुढे बघा, पुढे काय मिळेल? CR डबल बॉन्ड. आता इथून H2O बाहेर पडेल. वॉटर मॉलिक्यूल इथून जेवढे तुम्ही अमोनिया डेरिव्हेटिव्ह घेणार आहात त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूलच बाहेर पडेल. आता काय राहील? कुठला पार्ट राहील? इथे NH C डबल बॉन्ड O NH2. दिस इज सेमी कार्बॅझोन. ओके, आणि जर इथे तुम्ही अल्डिहाइड घेतलं, ॲसिटल्डिहाइड घेतलं जर तुम्ही एक्झाम्पल, तर काय होईल? तुम्ही सेमी कार्बॅझाइड बरोबर रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळेल? ॲसिटल्डिहाइड सेमी कार्बॅझोन मिळेल.
जर इथे तुम्ही ॲसिटोन घेतलं, म्हणजे इथे सपोज मी एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवते, CH3 C डबल बॉन्ड O, सेमी कार्बोहायड्रेट बरोबर जर रिॲक्शन केली अँड इन ॲसिडिक मीडियम, तर तुम्हाला काय मिळेल इथे, ॲसिटोन सेमी कार्बोहायड्रोन. ओके, काय मिळेल, ॲसिटोन सेमी कार्बोहायड्रोन. ओके, जर तुम्ही ॲसिटल्डिहाइड घेतलं इथे CH3H, ओके, तर काय मिळेल तुम्हाला, ॲसिटल्डिहाइड सेमी कार्बोहायड्रोन. फक्त तुम्ही जे एक्झाम्पल घेणार आहात त्याच्या पुढे ॲसिटल्डिहाइड लावणार आहात आणि पुढे सेमी कार्बोहायड्रोन. सपोज जर तुम्ही प्रोपॅनल्डिहाइड घेतलं तर काय लिहिणार इथे तुम्ही, प्रोपॅनल्डिहाइड सेमी कार्बोहायड्रोन. ओके, इथे बघा डबल बॉन्ड N NH C डबल बॉन्ड O NH2 येईल इथे आता, आणि काय होईल तुमचं, ॲसिटल्डिहाइड सेमी कार्बोहायड्रोन, ॲसिटल्डिहाइड सेमी कार्बोहायड्रोन ही रिॲक्शन मिळाली तुम्हाला. आता जी लास्ट अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे फिफ्थ, तो बघूया आपण. फिफ्थ अमोनिया डेरिव्हेटिव्ह, आपण इथे अल्डिहाइड घेऊया, स्टेटेड विथ NH2 NH, किंवा मी असं लिहिते, ओके, NH आता हे काय आहे बघा, दिस इज अल्डिहाइड, आणि हे काय आहे 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन, 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन हे असं आहे NH2 त्याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम जो आहे तो कशाने रिप्लेस केलेला आहे, 2,4 डायनायट्रोफिनाइलने. बघा 2,4 डायनायट्रोफिनाइल, ओके, 2,4 डायनायट्रोफिनाइलने हा एक हायड्रोजन ह्याच्यातला रिप्लेस केलेला आहे, आणि पुढे काय येईल, हायड्रोजन येईल. ओके, आता पुढे इथे रिॲक्शन काय होईल, मी असं लिहिते, ॲसिडिक मीडियममध्ये रिॲक्शन होणार आहे, इथला H2O बाहेर पडेल. ओके, H2O बाहेर पडेल म्हणजे काय मिळेल, RH डबल बॉन्ड N NH, आणि पुढे काय येईल, 2,4 डायनायट्रोफिनाइल, ओके, NO2, आणि हिअर NO2, म्हणजे काय मिळालं तुम्हाला इथे, काय मिळालं, 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन, ओके, 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन. आता ह्याचा जो यूज आहे, हे जो आहे 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन, तो ऑरेंज रेड कलरचे क्रिस्टल्स असतात त्याचे, आणि ह्याचा यूज काय तर जे असं अमोनिया डेरिव्हेटिव्ह जे तुम्हाला प्रोडक्टमध्ये मिळतील घेऊन, ओके, अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर रिॲक्शन होतील, तर त्याचं सगळ्यांचा यूज काय आहे, दिस इज आयडेंटिफिकेशन और सेपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. जर सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड जर मिक्स असतील आणि जर तुम्हाला अल्डिहाइड आणि कीटोन जर सेपरेट करायचं असेल तर तुम्ही काय टाकणार त्याच्यामध्ये, 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन, आणि अल्डिहाइड किंवा कीटोन त्याच्याबरोबर रिॲक्ट होतील आणि तुम्हाला काय मिळेल, 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन मिळेल. ओके, हे मिळेल तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्ही इथे अल्डिहाइड आणि कीटोन त्यानंतर तुम्ही सेपरेट करणार ह्याच्याबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर. ठीक आहे, तर ह्याचे जे क्रिस्टल्स असतात खूप छान दिसतात, ऑरेंज रेड कलरचे क्रिस्टल्स असतात. ओके, आता इथे बघा आपण, इथे मी अल्डिहाइड घेऊन रिॲक्शन केली, जर सपोज इथे तुम्ही कीटोन घेतलं, ओके, सपोज मी इथे कीटोन घेतलं तर काय होईल, 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन बरोबर रिॲक्शन केली इन ॲसिडिक मीडियम, तर काय मिळेल तुम्हाला, 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन मिळेल. पण जर तुम्ही ते ॲसिटल्डिहाइड घेतलं, ओके, इथे काय घेतलं, ॲसिटल्डिहाइड, आणि 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन बरोबर रिॲक्शन केली तर तुम्हाला इथे काय मिळेल, ॲसिटल्डिहाइड
2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन. ओके, तुम्ही फक्त पुढे काय लावणार, ॲसिटल्डिहाइड. सपोज जर तुम्ही ॲसिटोन घेतलं तर काय लावणार पुढे, ॲसिटोन 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन असं लावणार. आता ही जी लास्ट तुम्ही रिॲक्शन आहे कीटोनचं एक्झाम्पल, ॲसिटोन घ्या, 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन बरोबर रिॲक्शन करा इन ॲसिडिक मीडियम, तुम्हाला काय मिळेल, ॲसिटोन 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन ही तुम्ही लिहा तिथे. ठीक आहे, इथे आपण अमोनिया डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट आहे तो आपण इथे संपवलेला आहे. ह्याच्यातल्या कुठल्याही रिॲक्शन तुम्हाला विचारू शकतात, दिस इज इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे त्या. त्यानंतर आपण जी नेक्स्ट रिॲक्शन बघणार आहोत, हॅलोफॉर्म रिॲक्शन. ओके, हॅलोफॉर्म रिॲक्शन. आता हॅलोफॉर्म रिॲक्शन म्हणजे काय, तर इथे बघा CHX3 म्हणजे आयोडोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, ओके, क्लोरोफॉर्म ह्यासारखं. आता इथे आपण तुम्ही आयोडोफॉर्म प्रिपेअर करणार आहात. आता काय होईल बघा, तुम्ही ॲसिटल्डिहाइड घेणार आहात. सपोज मी इथे ॲसिटल्डिहाइड घेते, CH3 C डबल बॉन्ड OH, दिस इज ॲसिटल्डिहाइड, दिस इज ॲसिटल्डिहाइड. ॲसिटल्डिहाइड घेतलं आणि तुम्ही सोडियम हायपोआयोडाइड बरोबर रिॲक्शन केली, NaOI, दिस इज सोडियम हायपोआयोडाइड, ओके, इन प्रेझेन्स ऑफ NaOH प्लस I2. आता इथे काय होईल, NaOH आणि I2 रिॲक्ट होईल आणि तुम्हाला काय मिळेल, सोडियम हायपोआयोडाइड मिळेल. आणि हे सोडियम हायपोआयोडाइड तुम्ही ॲसिटल्डिहाइड बरोबर रिॲक्ट करणार आहात. आता तुम्ही काय होईल बघा, हा जो CH3 ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, तर हॅलोफॉर्म मध्ये होईल. ओके, म्हणजे इथे काय होईल, तुम्हाला CHI3 मिळेल. ओके, म्हणजे काय मिळालं तुम्हाला, आयोडोफॉर्म मिळालं. आता आयोडोफॉर्मचा CHI3 ची तुम्हाला प्रेसिपिटेट मिळेल, म्हणजे येल्लो PPT मिळेल तुम्हाला त्याची, येल्लो PPT आयोडोफॉर्मची. त्यानंतर तुम्हाला काय मिळेल, प्लस मी खाली लिहिते इथे बघा, हा जो C डबल बॉन्ड OH जो पार्ट राहिलेला आहे त्याचं काय होईल, ऑक्सिडेशन होईल. म्हणजे हा जो NaOI आहे, सोडियम हायपोआयोडाइड, हा जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, आणि हा ह्याच्याबरोबर ह्याला काय करेल, ऑक्सिडाइज करेल. ओके, आणि काय होईल बघा तिथे HC डबल बॉन्ड O मायनस. आता इथे आपण बेसिक मीडियम घेतलेला आहे, सो तुम्हाला ऍसिड न मिळता, आता इथे ऍसिड न मिळता तुम्हाला काय मिळेल, तर सॉल्ट मिळेल, Na+ मिळेल. ठीक आहे, Na+, आणि तुम्हाला काय मिळेल, दिस इज सोडियम फॉर्मेट, दिस इज सोडियम फॉर्मेट प्लस NaOH, प्लस काय मिळेल, NaOH. आता इथे जे तुम्ही रिॲक्शन बॅलन्स करणार आहात, इथे थ्राइस घ्या आणि इथे काय घ्या, ट्वाइस घ्या. बघा रिॲक्शन बॅलन्स होतीये. ठीक आहे, आता इथे बघा, लक्ष द्या जरा, इथे ॲसिटल्डिहाइड घेतलेला आहे तुम्ही, आणि जर तुम्ही सोडियम हायपोआयोडाइड बरोबर रिॲक्शन केली म्हणजे तुम्ही कंडिशन काय वापरणार, NaOH प्लस I2, म्हणजे NaOH आणि I2 बरोबर रिॲक्शन करणार आहात. हे दोघं रिॲक्ट होऊन तुम्हाला सोडियम हायपोआयोडाइड मिळेल. आणि हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे सोडियम हायपोआयोडाइड, आणि तोच काय करेल, हा डबल बॉन्डला इथे ऑक्सिडाइज करेल. हा जो CH3 आहे त्याचं कन्वर्जन CHI3 मध्ये होईल, म्हणजे आयोडोफॉर्म मिळेल तुम्हाला, येल्लो PPT मिळेल त्याची. तुम्ही इथे क्लोरोफॉर्म वगैरे पण प्रिपेअर करू शकता, पण त्याचे क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्मचे जे कलर आहेत ते डाऊन कलर आहेत, ते दिसत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे केमिस्ट्री इज कलरफुल, म्हणजे ज्याचा चांगला कलर दिसतो तेच आपण इथे यूज करतो एक्झाम्पलमध्ये. आता इथे बघा, मी आयोडोफॉर्म घेतलेला आहे, त्याचा येल्लो PPT मिळते. ओके, त्यासाठी इथे आपण मोस्टली आयोडोफॉर्मच यूज करतात, प्रिपेअर करतात. ठीक आहे, आता इथे बघा, ॲसिटल्डिहाइड घेतलं तुम्ही, सोडियम हायपोआयोडाइड बरोबर रिॲक्शन केली, हा जो CH3 पार्ट आहे त्याचं कन्वर्जन आयोडोफॉर्म मध्ये झालेलं आहे CHI3 मध्ये. हा जो C डबल बॉन्ड OH आहे त्याचं, हा काय करेल, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, ह्याला ऑक्सिडाइज करेल. आता तुम्ही इथे बेसिक मीडियम यूज केलेला आहे, सो तुम्हाला ऍसिड न मिळता सॉल्ट मिळेल, सोडियम फॉर्मेट, आणि NaOH बाहेर पडेल. इथे रिॲक्शन बॅलन्स करा, इथे 3 Na आहेत, तुम्हाला इथे बघा 3 Na मिळालेले आहेत प्रोडक्टमध्ये. इथे ऑक्सिजन किती आहेत, तर 3 आणि 1 4 ऑक्सिजन आहेत. इथे बघा ऑक्सिजन मोजा, 1 2 3 आणि 4. ओके, 4 ऑक्सिजन मिळाले. आयोडीन मोजा, इथे 3 आयोडीन आहेत, इथे 3 मिळाले तुम्हाला प्रोडक्टमध्ये. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही बॅलन्स करणार आहात रिॲक्शन. आता पुढे बघा, आता
जी इथे बघा, जर CH3C डबल बॉन्ड O जर ग्रुप असेल, ओके, हा जर ग्रुप आहे, याच्यामध्ये हा ग्रुप आहे बघा प्रेझेंट ॲसिटल्डिहाइड मध्ये, हा काय करतो तर तुम्हाला हॅलोफॉर्म टेस्ट देतो. ओके, हॅलोफॉर्म रिॲक्शन देतात हे CH3C डबल बॉन्ड O. ठीक आहे. आता जर तुम्ही इथे बघा, इकडे काय ग्रुप आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त जर CH3C डबल बॉन्ड O असेल म्हणजे तुम्हाला काय असेल, अल्फा मिथाइल कीटोन जर असेल, ओके, अल्फा मिथाइल कीटोन, ओके, तर बघा C डबल बॉन्ड O, दिस इज अल्फा कार्बन ॲटम. जर अल्फा मिथाइल कीटोन जर असेल, दिस इज अल्फा मिथाइल कीटोन, तर काय असतात हे हॅलोफॉर्म टेस्ट देतात. ठीक आहे, हॅलोफॉर्म रिॲक्शन देतात. आता इथे बघा CH3C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. त्यानंतर मी इथे खाली काही एक्झाम्पल लिहिते, मला त्याच्यातलं सांगा कुठले एक्झाम्पल्स काय करते कंपाऊंड हॅलोफॉर्म टेस्ट देतील. आता मी ते एक्झाम्पल इथे, फर्स्ट एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड O, हियर CH2CH3. ओके, आता हे काय आहे, हॅलोफॉर्म टेस्ट देईल का, हॅलोफॉर्म रिॲक्शन. तर बघा इथे CH3C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, सो हा काय करेल, हॅलोफॉर्म टेस्ट देईल. त्यानंतर मी अजून एक एक्झाम्पल इथे CH3CH2OH. ओके, हा हॅलोफॉर्म टेस्ट देईल का, तर CH3OH ग्रुप आहे का तो तुम्ही आधी बघा. आता जर आपण घेतलं आणि जर NaI बरोबर जर रिॲक्शन केली सोडियम हायपोआयडाइड बरोबर, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा काय करेल, ऑक्सिडाइज करेल, म्हणजे तुम्हाला काय मिळेल इथे CH3C डबल बॉन्ड OH मिळेल. म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतलेला आहे, जर त्याचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला अल्डिहाइड मिळेल. आता बघा CH3C डबल बॉन्ड O ग्रुप आहे याच्यामध्ये, सो काय करेल, हाही हॅलोफॉर्म टेस्ट देईल. म्हणजे पुढे कशाबरोबर रिॲक्शन होईल याची, सोडियम हायपोआयडाइड बरोबर रिॲक्शन होऊन तुम्हाला आयोडोफॉर्म मिळेल. ओके, त्यानंतर मी अजून एक एक्झाम्पल घेते, CH3CH2C डबल बॉन्ड O, CH2CH3. हा हॅलोफॉर्म टेस्ट देईल का, तर नाही देणार, कारण आपल्याला अल्फा मिथाइल कीटोन पाहिजे. ओके, इथे इथाइल कीटोन आहे, ओके, डायइथाइल कीटोन. इथे जर CH3C डबल बॉन्ड O असतं तर आपण ही रिॲक्शन हॅलोफॉर्म टेस्ट दिली असती. ही टेस्ट हॅलोफॉर्म रिॲक्शन, ही जे कंपाऊंड आहे ते हॅलोफॉर्म रिॲक्शन देणार नाही. त्यानंतर आपण फोर्थ बघूया, CH3CHOH. ओके, त्यानंतर CH2CH3. आता हे काय आहे तर सेकंडरी अल्कोहोल आहे. बघा, जर तुम्ही NaIO बरोबर रिॲक्शन केली सोडियम हायपोआयडाइड, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, इथे ऑक्सिडाइड होऊन तुम्हाला काय मिळेल, कीटोन मिळेल, CH3C डबल बॉन्ड O, CH2CH3. ओके, तुम्हाला कीटोन मिळतो, सो तुम्हाला मिळालं इथे अल्फा हायड्रॉक्सिल कीटोन, सॉरी अल्फा मिथाइल कीटोन. ओके, सो काय करेल, हा हॅलोफॉर्म टेस्ट देईल. ओके, हा एक देईल, हा हे देईल हॅलोफॉर्म टेस्ट, हे देईल, हे देईल, हा देणार नाही. ओके, म्हणजे रिॲक्शन मध्ये बघ जर असा ग्रुप असेल CH2CH3CH2OH असेल, ओके, म्हणजे हे प्रायमरी अल्कोहोल आहे, ऑक्सिडेशन झाल्यानंतर तुम्हाला ॲसिटल्डिहाइड मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण काय देतील, हॅलोफॉर्म टेस्ट देतील. किंवा जर असा ग्रुप असेल CH3C डबल बॉन्ड O, इकडे काहीही असेल तर हा पण काय करेल, हॅलोफॉर्म रिॲक्शन देईल. आणि जर असा असेल CH3CHOH, ओके, इकडे काहीही लिहा तुम्ही, ग्रुप कुठलाही असेल तर इथे काय होईल, हा काय आहे तर सेकंडरी अल्कोहोल आहे, ह्याचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल, कीटोन मिळेल, आणि काय मिळेल, CH3C डबल बॉन्ड O असं होईल. ओके, म्हणजे काय मिळाला परत तुम्हाला, अल्फा मिथाइल कीटोन मिळाला. म्हणजे हे जे ग्रुप आहे ते काय करतात, हॅलोफॉर्म रिॲक्शन देतात. हे लक्षात ठेवा, CET साठी इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला ह्या कंपाऊंड वरून दिसतंय की हा देईल का, तर नाही, ह्याच्यामध्ये अल्फा कीटोन, अल्फा मिथाइल कीटोनच दिसत नाही. पण जर तुम्ही ह्याचं ऑक्सिडेशन केलं तर हा जो सेकंडरी अल्कोहोल आहे त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कीटोन मध्ये मिळणार आहे. ओके, सो तुम्हाला इथे CH3C डबल बॉन्ड O असं होईल, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, परत अल्फा मिथाइल कीटोन मिळाला. ओके, सो काय देईल, हा हॅलोफॉर्म रिॲक्शन देईल. तर इथे आपण हॅलोफॉर्म रिॲक्शन बघितलेली आहे. बोर्डच्या दृष्टीने ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन किंवा अमोनिया डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला ह्याच्यातलं कुठलेही रिॲक्शन विचारले जातील. त्यानंतर आपण नेक्स्ट जी रिॲक्शन बघणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अल्डोहोल कंडेन्सेशन. ओके, त्यानंतर कॅनोझारोज रिॲक्शन. ह्याही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत ह्याच्याबरोबर.